हे आहे काड सिद्धेश्वर महाराज कनेरी मठ गेट आहे, मेन गेट. आणि ह्या मेन गेटमधून आत प्रवेश केला जातो. हे मठाच्या आतील कॅन्टीन आहे. गेटमधून आत आल्याबरोबर लगेच लागते उजव्या हाताला. कॅन्टीनमध्ये चांगली स्वच्छता आहे. या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध आहेत. कॅश काउंटर कुपन घेण्यासाठी. कॅन्टीनमध्ये नाश्ता करून आम्ही बाहेर पडून आता म्युझियम पाहण्यासाठी निघालेलो आहोत. समोर बाण दाखवलेला आहे, त्या बाणाच्या दिशेने आम्ही जाणार आहोत. समोरून जो येणारा रस्ता दिसत आहे पायऱ्यांचा, तो मठाच्या आतील भाग बघून बाहेर येण्याचा तो रस्ता आहे. या ठिकाणी निवासाची सोय आहे. ती बिल्डिंग आहे ही. वर मंदिराच्या तिथे ते बघून येऊ ना वरचं. म्युझियम पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. ही रोपवाटिका आहे पहा. समोर बसण्याची व्यवस्था आहे. कृषी विद्यालयाचा बोर्ड होता तो. लहान मुलांची खेळण्याची व्यवस्था आहे पहा. या ठिकाणी लहान मुले खेळत आहेत. लहान मुले या ठिकाणी पाण्यामध्ये खेळत आहेत. हे समोर म्युझियमचे गेट दिसत आहे बघ.
समोर म्युझियमचे गेट, तिथून आतमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. चला आपण बाहेरच्या बाहेर फिरून निघू. ही महाराजांची मूर्ती आहे पहा. आता आतमध्ये प्रवेश करीत आहोत आम्ही पहा. वेगवेगळे ऋषी दाखवलेले आहेत या ठिकाणी. ज्या फुटेजला असाल तिथून तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. घेतला जाईल. तुमच्या घरात नाही एका देवस्थानावर आहात भान ठेवायचं. कोणी दंगामस्ती आतमध्ये करायची नाही, शिस्तबद्धतेने बघायचं. हे दंगामस्ती करण्याची जागा नव्हे, हे देवस्थान आहे. इथे चांगल्या कुटुंबातले लोक येतात. हे तुमच्यासाठी केलेलं आहे. त्यात आपल्याला 300 मीटरचं गुंफ आहे. त्यात तुम्हाला ऋषींची माहिती पाहायला मिळते. दुसरा विभाग जो आहे आपला महर्षी कनाद हो का माहिती लावायचं. आतमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. शौचालय आहे, कॅन्टीन देखील. आतमध्ये पाण्याची व्यवस्था आहे, शौचालय आहे, कॅन्टीन देखील आहे. सावकाश घेऊन जा, त्यांना पूर्ण म्युझियम व्यवस्थित दाखवा. अजून इथे पाहिला 70 थिएटर आहे, बुधबंगला आहे, माया महल आहे, लहान मुलांना खेळायला बोटिंग आहे, ट्रेन आहे, झोपाळे आहेत आणि विशेष छोटी छोटी खेळणी आहे. ती तुम्ही त्यांना दाखवू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला तिकीट मिळून जाईल. सुंदर ठिकाणावर तुम्ही आलेला आहात. 1300 वर्षापूर्वीचा कमरा आहे. ह्याचा इतिहास 1300 वर्षापूर्वीचा आहे. फोटोग्राफी आप कर सकते हैं दूर से कीजिए. कृपा करके मूर्तियों को हाथ न लगाएं. या मूर्ति के सामने जो कंपाउंड है उसके अंदर नहीं जाना है. कृपा करके मूर्तियों को हाथ न लगाएं. मूर्ति के सामने कंपाउंड जो है उसके अंदर नहीं जाना है. बच्चे हो, जो पेरेंट्स हो, कोई 1000 रुपये फाइन लिया जाता है मोबाइल कैमरा